हॅलो सर्वांना का आज माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज मी चना मसाला करणार आहे बघा। ते खारे खोबरं लसूण ते कांदा सगळं वाटून घेतलं मी तेलामध्ये चांगलं परतून घेतलं। आता आपल्याला फोडणी टाकायची त्याला। आता मी थोडासा गरम मसाला टाकते, थोडीशी हळद टाकते, पुन्हा एकदा थोडंसं पाणी टाकते त्याच्यामध्ये। मसाला शिजून चांगला मसाला शिजायसाठी पाणी टाकलं मी थोडंसं। रात्री मी चणे जे घरचे आपले गावरान चणे भिजू घातले होते रात्रीचे छानपैकी। हा मसाला टाकला बघा। आता मसाला चांगला होत आला बघा। आता चांगला मसाला शिजू द्यायचा आपण। चना मसाला चांगला शिजला ना आपण छान त्याला कलर येतो शिजल्यावर। आता आमच्याकडे 2 दिवस एवढा पाऊस होता बघा। आता त्याला कसं कलर यायला लागला बघा। छान शिजला तो मसाला। छान शिजू आपण त्याला, चांगला कलर येतो त्याला। कारण मी चण्यामध्ये मीठ टाकलं होतं, मीठ टाकत नाही मी। चणे शिजताना मीठ टाकलं होतं। आपल्याला चना मसाला करायचा आहे। मी टोमॅटो खोबरं कांदा अद्रक लसूण कोथिंबीर जिरे सगळं वाटून मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेतलं। त्याची पेस्ट तयार केली। तर पेस्ट टाकून आता थोडासा मसाला टाकला जास्त नाही, पण त्याचाच कलर बघा किती छान आला। थोडं डाळ असली आपलं डाळ तरी पण टाकायचं, फुटाणे म्हणतात त्याला, डाळ उरतं ते पुन्हा आपण घालून घेतोय आता याला छान बघा। मसाला आपला शिजला आहे तर मी टाकून देते त्याच्यामध्ये चणे बघा। आपला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं टाकून द्यायचं आपण, जास्त मी पातळ करणार बघा। शिजायला आपण थोडं पाहिजे ना ते बघा। छान आपलं मिश्रण तयार झालं चना। आता आपण बघा। आता आपण चण्याची भाजी शिजली मस्तपैकी झालेली आहे आपली चण्याची भाजी आता बघा। खूप चवीला पण छान, जास्त घट्ट पण आपण करायची नाही, थोडी अशी हे करायची दाखवते बघा। छान चणा झाला आहे चना मसाला। आणि ते थोडे कमी तिखट टाकलं तर शिजतंय। कमी मसाला टाकून हा थोडा जास्त टाकून बघा। माझ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा। श्री स्वामी समर्थ।